लातूर आणि मराठवाड्याच्या नागरिकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे। लातूरवरून मुंबई आता फक्त 5 तासांमध्ये गाठता येणार आहे। मुंबईला जाण्याचा प्रवासाचा वेळ 11 तासांवरून 5 तासांवर येईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनडीटीव्ही मराठीच्या अनस्टॉपेबल महाराष्ट्र या कार्यक्रमात ही मोठी माहिती दिली आहे। मराठवाड्याला थेट आणि जलद कनेक्टिव्हिटी देण्याच्या उद्देशानं शक्तीपीठ महामार्ग महत्त्वाचा ठरणार आहे। या मार्गामुळे मराठवाडा, सोलापूर जिल्हा आणि सांगलीच्या दुष्काळी भागाचं भविष्य पूर्णपणे बदलणार असल्याचा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे। असं की हा जो शक्तीपीठ मार्ग आहे हा आता याचं फायनल आरेखन आम्ही पूर्ण केलं आहे। धाराशिवपर्यंत त्याचं जुनंच आरेखन आम्ही ठेवलेलं आहे। धाराशिवनंतर सोलापूर जिल्हा, सांगली आणि कोल्हापूर याच्यामध्ये ते आरेखन आम्ही बदललेलं आहे आणि अजून अनटॅप्ड एरिया हा त्याच्यामध्ये आपण घेतला आहे। चंदगडी आपण त्याच्यामध्ये घेतला आहे। त्यामुळे ज्या एरियाला कनेक्टिव्हिटी काहीच नव्हती असा सगळा नवा एरिया त्याच्यातनं ओपन अप होणार आहे। आणि मी दाव्याने सांगतो, आज कोणी किती क्रिटिसाइज करू द्या, ज्या दिवशी हा शक्तीपीठ हायवे होईल मराठवाड्याचं चित्र बदलून जाईल। मराठवाडा आणि सोलापूर जिल्हा आणि सांगलीचे दुष्काळी भाग याचं पूर्ण भविष्य बदलवणारा हा मार्ग असेल। ज्यावेळेस समृद्धी केला त्यावेळेस असंच क्रिटिसाइज केलं होतं लोकांनी। आणि दुसरी आम्ही काय झालं की आता आपण जर महाराष्ट्राचा नकाशा बघितला तर त्या नकाशामध्ये नागपूरहून मुंबईपर्यंत असा समृद्धी आलेला आहे, असा शक्तीपीठ इकडनं खालून गेला आहे। आता अजून एक कनेक्टिव्हिटी पाहिजे, कारण ज्या कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपल्याला म्हणजे ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ सगळं जोडता येईल, तर त्या दृष्टीने आता आम्ही एक मार्ग तयार करतो आहे की हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर लातूरवरनं मुंबईला पोचायला 4.5 ते 5 तास लागतात। तेवढ्या वेळामध्ये लातूरचा माणूस हा मुंबईला पोचू शकेल अशा प्रकारचं याचं आम्ही पूर्ण त्या मार्गाचं आरेखन केलेलं आहे। असे अनेक मार्ग आता जे आहेत ते सगळे आम्ही अलाइनमेंट कंप्लीट केलेले आहेत। या वर्षातच या संदर्भातले सगळे निर्णय करून त्याची कामं चालू करायची आमचा प्रयत्न असेल।